हाय गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो आता मी आहे रेल्वे स्टेशन वरती आणि आम्ही चाललेलो आहोत कुठेतरी. कुठे चाललोय ते तुम्हाला पुढे कळेल. आता आम्ही बसलोय रेल्वे स्टेशन वरती, तुम्हाला दाखवते. हे आम्ही बसलेलो आहोत रेल्वे स्टेशन वरती आणि हे आमच्या बॅग्स. काय बरं, हा आम्ही बसलोय पुणे स्टेशन वरती आणि आमच्या बाकीच्या फ्रेंड्स येणार आहेत मुंबईवरून, पुण्यावरून. ते डायरेक्ट जिथं आमचं ट्रेन रिझर्वेशन आहे तिथे येणार आहे. सो आता आम्ही आमच्या ट्रेनची वाट बघतोय. आम्हाला माहित नाही प्लॅटफॉर्म क्रमांक कोणचा आहे आणि ट्रेन कधी येणार आहे काय, फक्त आम्ही तिकीट्स काढून इथं ट्रेनचा वेट करतोय. आता आलेलो आहोत आम्ही पुण्यामध्ये आणि आम्ही पुण्यामधून जाणार आहे कुठं ग, पनवेल. हा, पनवेलला जाणार आहे. तिथून आमचं जे मेन लोकेशन आहे त्याचं तिकीट आहे. सो स्टे ट्यून. आम्ही जवळजवळ 1 तास झालं इथं रेल्वे स्टेशनला बसलोय. आमची ट्रेन खूप लेट झाली आहे आणि आम्ही जी ट्रेन बुक केली म्हणजे आम्ही 2 दिवसापूर्वी तळेगावची ट्रेनची तिकीट बुक केलं बारामतीमधून, पण ती ट्रेन आम्ही कॅन्सल केली कारण की ती खूप लेट झाली आणि आम्ही आता म्हणजे आमची जी मेन ट्रेन आहे ना ती पनवेलपासून आहे. सो मग आम्ही आता इथं रेल्वे स्टेशनला येऊन पनवेलचं तिकीट काढलंय आणि पनवेलच्या ट्रेनचा आम्ही जवळजवळ 1 तास झालं वेट करतोय. आम्ही बारामतीतून निघलेलो 2 वाजता. आम्ही इथं कितीला पोहोचलो का आपण? 4 ना, 4 वाजता पोहोचलो. हा, आम्ही स्टेशनला 4 वाजता आलो ना, अजून आम्ही वेट करतोय. आता किती वाजले? 6 का 7? 6:30 वाजलेत. आम्ही अजून ट्रेनचा वेट करतोय. सो अजून किती वेट करायला. आणि आम्ही सकाळी म्हणजे 2 वाजता उठलो. त्यानंतर आम्ही गाडीमध्ये आलो. आमची खूप जरा धावपळ चाललेली, त्यामुळे आम्हाला निघतानीचा व्लॉग शूट करता आला नाही. मग आता आम्ही ट्रेनवरती इथं फ्री होतो, तर आता आम्ही इथं व्लॉग शूट करायला घेतलाय. इथून पुण्यापासून व्लॉग स्टार्ट केलाय. सो गाईज, स्टे ट्यून, व्लॉग एंड पर्यंत बघा. आता आम्ही काहीच नाही बोलणार. आम्ही आलोय ट्रेनमध्ये. ट्रेनमध्ये आम्ही आता भेळ करतोय. आधी भेळ बघा, मग तुम्हाला बाकीचं सांगतो. आम्ही आणलंय हे कोथिंबीर निवडलेली, टमॅटो, कांदा, हे ऍपल आहे असंच आणले. ह्याच्यामध्ये मिरची आहे, हे लिंबू आहे, ह्याच्यात मीठ आहे, हे लाल तिखट आहे आणि हा फरसाण आहे. अरे मीठ तर लागतच ना. आणि ही लाह्या आहेत. सो गाईज आता तुम्ही, आणि हा चक्कू आहे. आमचा चक्कू आहे, काढ ग. सो दिस इज हमारा चक्कू. टोमॅटो केचप टाकतात कारण की तिखट असतं ना थोडस ते हे व्हायला. काका काय आणलंय तुम्ही? हे काका आम्हाला जेवायला बोलवतात. जायचंय का खाली जेवायला? जायचंय. भात आवडतो काहीच मला. काका थोडा काका फुल डाएट वर आहेत. काका प्लीज. आणि इथं आमचं फुल तयारीत आहे. आता मॅडमनी कांदा चिराय घेतलाय भेळीसाठी. आमच्याकडे बॅग नव्हती, मग ह्याच्यातले मुरमुरे आम्ही ह्याच्यात टाकले आणि हा फरसाण ह्याच्यात अडवून करणार आहे. काही जुगाड चाललाय आमचा. हा, आता आम्ही सध्या कांदा चिराय घेतलाय. अरे सगळ्यांचे जेवण चालले इकडे. आता आमचं कांदा चिरायचं चाललंय. घर लेके जाएंगे बैग में डाल के. या आचार्याच्या हाताखाली होती का आम्हाला. हो गाई. आणि भेळीसाठी बसलेले सगळे, तुमच्या घरी भेळीसाठी बसलेले. 45 ला भेळ आहे. 45 ला भेळ. हा, ही पोरगी. गाईस अरे बहिणीच्या डोळ्यात पाणी आहे. नाही गाईस कांदा तुमच्या घरी काही कापा कापीचा असेल मला बोलवा. ओनली कांदा. हा, एक कांदा ना? एक कांदा कापायचा. पहिल्या ह्याचं जाणं थोडासा फरसाणा चवीनुसार. देन उसमें जाएगा लाल तिखट. थोडंच टाक. अरे ब्रँड दाखव जरा. कोलॅबरेशन आले सगळ्यांनी. हाच तुम्ही व्हिडिओ उलटा करून माझा मी हे उलटा केला ना, सगळे उलट्यावरती. चवीनुसार मीठ. काका भेळ खाना. देन इसमें जाएगा ये प्याज, टमाटर, पुदीना या धनिया और ये मिर्च नहीं डालेंगे. अभी ये जाएगा पूरा इसमें. कैसे जाएगा वो देखो अभी. वाव,
आणि आम्ही ही पिशवी धुवून घेतलेली. सांगायचं राहिलं गाईस तुम्हाला, सॉरी. ही पिशवी आम्ही वॉश करून घेतलेली आणि हिचा हात तर खूप वॉश होता. प्लस डेटॉलनी सॅनिटायझरनी क्लीन केलता. आम्ही नवीन कांड केलाय आता. पण हा का केलाय? काय माहिती, कारण आपल्याला जागा नाही भेटली. इथं हिला झोपायचंय, समीला झोपवायची इथं. ठेव इथं मध्ये पार्टनर जाय ना. ओय गौरे पॅक. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. चाकू गाईस, तलवार फॉर सेफ्टी. गाईस व्ह्यू बघा, व्ह्यू थोडासाच आहे. वाव, ये भुजिया आहे, भुजियाच आहे ना. हा, हे समोसे आहेत. कुणी दिले एवढे समोसे? हे काय आहे गौरे? हे लाडू आहे. पकड, हे दे ना ठेवणी. कशाला एवढं काढले? हे खाकरा आहे, हे बिस्कुट आहे, हे पण खाकरा आहे आणि हे भाकरवडी. तुझको गले लगा के बेटा दिया फलक पे, मुझे ख्वाब से उठा. खुदा माना न वरून नन्ना रे नाना रे बरसो रे मेगा मेगा. रेशमाच्या धाग्यानी, लाल काळ्या धाग्यानी, कशीला मी जाणीला हातन कळाऊ माझ्या. जंगल में आज मंगल करूंगी, भूखे शेरों से खेलूंगी मैं, मक्खन जैसी हथेली पे चलती अंगारे ले लूंगी मैं. गाईज आता ट्रेन मध्ये सगळे झोपले. ती वरती झोपली, मी पण इकडे वर झोपली आहे. इकडे खाली दोघी जणी झोपणार आहेत आणि त्याच्या खाली अजून झोपलेले इथं, इथं आणि इथं. हा, इथं पण एक सीट आहे आमचं. इथे एक सीट आहे, इथं खाली नाही आहे, ते झोपलेले. इकडं ही झोपली खाली आणि इकडं ही, आणि इकडं मी. आम्ही आता उठलो, ब्रश केला, फेस वॉश केला आणि बसलोय बिना आंघोळीचं. आम्ही आमच्या लोकेशनला किती वाजता जाईल? 4 वाजता जाईल. आता वाजले 10 वाजले. खतम हो गया. वाव व्यू गाइस. क्या होता है? प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है. हा, मी राईस हॉटेल मधून मागवल्या आमच्या दोघींसाठी. ना भिकारी बघा, हे भिकारी बघा माझ्या हातावर ठेवलेले. दाखवायला पाहिजे होतं का? आणि तुम्ही ट्रेनचा प्रवास करताना ना कधी पण बाहेरून घ्या खायला पण, म्हणजे स्टेशनवरतून खायला पण, कॉफी पण, चहा पण. ट्रेनच्या आतमध्ये येतात ना ते बिलकुल नाही घ्यायचं, एकदम पाण्यागत लागतं. आम्ही कॉफी घेतली आणि कॉफी एकदम पाण्यागत लागते. ट्रेनच्या बाहेरून घेतली, आतून घेतलेली तर लय बकवास आहे, त्याच्यापेक्षा ही तरी बरी आहे.
आता आता आमचं स्टेशन आलंय आणि आम्ही उतरायच्या तयारीत आहे. हे आमच्या बॅग चलो गाय. माझी बॅग ही आणि ही आहे. गाईज आता आम्ही स्टेशनला आलेलो आहे आणि आम्ही आता केरळमध्ये आम्ही एंट्री मारलेली आहे. आणि हे आमचे सगळे थांबलेले आहेत पब्लिक. गाईज ही बस आली आम्हाला घ्यायला. मर्सडीज आली आहे मर्सडीज. आणि असे इथे थांबलेत. तिकडे आमच्या बॅगा ठेवायच्या. आता आम्ही बसलोय बसमध्ये आणि ही बस आम्हाला आमच्या स्टॉपला म्हणजे आम्ही जिथे स्टे करणार आहे तिकडे सोडवणार आहे. ते लोकेशन इथून 4 ते 4 तासाचं लोकेशन आहे आमचा. आणि आम्ही अजूनपर्यंत पारुशेच आहेत. तरी पाहिले करले मला आमचा डीजे ऑपरेटर. सगळे कंटाळलेत आता. सायलेंट सॉंग ऐकलं सगळे झोपले. आम्ही आता एक वॉटरफॉल बघायला थांबलोय पण अंधाराची जास्त दिसत नाहीये. अरे ह्याच्यात ब्लॉग मध्ये बघ ना थोडा तरी दिसतोय. असा नाही दिसत आहे डोळ्याने. हा दिसला रे. सो गाईज आम्ही उतरलोय आणि आम्ही चाललेलो आहे. आम्ही कोणच्या जंगलात आलोय आय डोंट नो गाईज. हा आम्ही लाईव्ह लोकेशन सेंड करतो. काय फोन बिल नाही लागला तर ट्रॅक करा. आणि इथं काहीच दिसत नाही एवढा अंधार आहे. असल्या डेंजर ठिकाणी आलोय आम्ही. बापरे गौरे रिक्षा करायची का तिथपर्यंत? हा सिरियसली इथं काहीच दिसत नाहीये. खूप अंधार आहे. गार्ड नाही. आम्ही ट्रेकिंग साठी आलोय. हाय ना तो फील येतोय आता. बापरे कोणाला स्विमिंग करायची? इथं काहीच दिसत नाहीये. काहीच नाही. काहीच म्हणजे काहीच नाही. अख्खा अंधार आहे. आता पाऊस आला. पाऊस बापरे. अरे अरे भारी ए धरे फोन. काय इथं पाऊस येतोय म्हणून आम्ही इथं थांबलोय. कुठं थांबलोय काय माहिती. इथं कोणतरी राहतं तरी आहे का पळवायची का दार उघडून. आणि आता आम्ही पावसात छत्री इथली छत्री उचलली. मी घालू का रेनकोट? चला बाई छत्री घावली आम्हाला. अरे छत्री गाईज फायनली आम्ही आमच्या लोकेशनला आलोय. कोणाची तरी छत्री चोरून घेतली आम्ही दुसऱ्या हॉटेलच्या बाहेर ठेवलेली. आणि हे आमचं हॉटेल आहे फॉर नेक्स्ट डे साठी. माहित नाही आम्ही इथं किती दिवस पण खूप आत होतं हे हॉटेल. गाईज आम्ही अर्धा तास झालं ह्याच्यात लिफ्ट मध्ये. भेटलं का आता? अरे परत इथं ऐक ना इथंच कुठं तरी असेल. गाईज आम्हाला आमची रूम भेटत नाहीये. चला 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 इकडं काय आहे का मेरी? अरे थांबा 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 थांबा. चला चला आतमध्ये चला. गौरेच परत चुकलंय. परत आमचं लिफ्टचा मॅटर झालाय. चुकीच्या ठिकाणी आपण इथं चुकतोय. बाहेर तर काय व्हायचं. तुम्हाला सापडली का? मला अजून सापडा नाही.
ही तुमची रूम आहे? सिरियसली? अरे आता काय दाबायचं राहिले ह्याच्यात? दाबलं. त्यांचं भेटलं आमचं भेटलं माग सर आमचं दार लागायचं. इथं रूम आहेत का अजून कुठं? 2. अरे कसं काय नाही? ही आमच्या फ्रेंडची रूम आहे. ह्यांच्या प्रायव्हेट पूल आहे ह्यांना आमची रूम मिळाली अजून. वाव व्ह्यू विथ प्रायव्हेट पूल. आम्ही किती भिजलोय बघा. आणि आम्हाला आमची रूम भेटत नाही अजून पण आम्ही ह्यांच्या रूम मध्ये थांबलोय. ह्यांच्या रूम मध्ये आलोय. आम्हाला अजून रूम भेटत नाही. ह्यांच्या रूम मध्ये प्रायव्हेट पूल आहे. आता आम्हाला माहित नाही आमच्या रूम मध्ये आहे की नाही. कसली भिजले राव मी. ह्यांना साधी रूम पण उघडाय नाही बघा. उलट करत नाही. फिरव की नाही काय समज 204 आहे ना. 204 ग्रीनच आहे ना. 204 गाईज आमच्या रूमची चावी चुकीची भेटली आणि आमची चावी दिसत नाहीये. रूमच ओपन होत नाहीये. दुसऱ्याच रूमचं दुसऱ्या रूमची बिल वाजवते. अरे कोण असते? नाही खोल राय बाई. आता आमचं झालंय. आमची रूम झाली ओपन. आमची रूम झाली ओपन. लाईट्स लाव ना. वाव वॉटर. स्विमिंग पूल आहे का बघा. कर तिकडून ओपन कर. अरे तरी पण स्विमिंग पूल आहे. गाईज ही आमची रूम आहे. असं शॉर्टकट मध्ये दाखवते. रूम टूर देते. ही आमची रूम आहे. आणि हा रात्रीचा बाहेरचा व्ह्यू चेक करा हॉटेलचा. इतका छान दिसतोय बापरे. म्हणजे व्हिडिओ तरी नाही पण लाईव्ह मध्ये इतकं सही दिसतंय ना बघायला. खूप भारी खूप भारी. काय झालं त्यांनी काहीतरी मॅटर केलंय आता परत. आणि इथं हे आमचं स्विमिंग पूल आहे. म्हणजे पब्लिक वालं. तुम्हाला सगळं उद्या दाखवते. आणि हा कसला तरी हॉल आहे. आय डोंट नो. गाईज आमच्या रूमचा बार प्रॉब्लेम होते. आता चावीच निघत नाही. रूम लॉक झाली. हा राहू दे. चला गाईज आम्ही रूमला चावी तसंच ठेवून चाललोय. जेवण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे आमच्या सोबत ज्या आंटी आहेत त्यांची रूम आहे. हो बाई कुठं जायचं माहिती का? 2nd फ्लोअरला. ऐक ना चल ना गौरे 2 मिनिटात. पण 2nd फ्लोअर खाली असल्या आपण जायचं होय. हा कुठून म्हणा तिच्या रूमचं इथे यायच्या हात बंद करते. इथे अरे खोलो ब्लॉग नहीं आंटी कैसा लगा होटल? अरे बहुत अच्छा स्विमिंग पूल है क्या? आपको मराठी आती है? लिफ्ट मध्ये आलो. हाँ ठीक है. मतलब वैसे बात करने के लिए हेलो हिंदी में ही थोड़ा चलेगा. लोग जैसे आते हैं वैसा मेरे को नहीं आता. हाँ ठीक है. काय झालं? हे आता 2 दाबचे. आलोय बरोबर आलोय. होय थँक गॉड. अरे सगळे जेवाय बसले. चला गाईज आमच्या मैत्रिणी आम्हाला सोडून जेवाय बसले. हे बघा इकडे बसू आपण. ह्या 3 जणी आम्हाला सोडून जेवाय बसले. हा पूर्ण हॉटेलच्या जेवणाचा हॉल आहे. आणि हे जेवण आहे. हे पनीर आहे. हे भजी आहे. राईस आहे आणि रोटी आहे. मी रोटी बहुतेक नाही खाणार. मी फक्त राईस आणि हे खाणार आहे. आम्हाला
11 वाजले जेवण घ्यायला, जेवण करायला. ही खीर आली आहे, फ्रेंडसाठी खीर घेतली आहे आणि माझ्यासाठी सूप घेतलेलं आहे. स्वीट कॉर्नचं सूप आहे. गाईज हिच्या डोक्यावरती आहे किडा. गाईज आणि हे आमचं हॉटेल आहे जिथे आम्ही स्टे करणार आहे. हे आमचं हॉटेल आहे. आम्ही आता तारक मेहता लावणार आहे. तारक मेहता लावायचंय आम्हाला. आमच्या रूम मधली गाणी बघा. अरे ते घे ना खाली. आमच्या रूम मधली गाणी बघा. मस्ती में तू डोल रे. सगळे झोपलेत, 12 वाजलेत. आम्ही आणि आमचा आवाज बघा रूमचा. देखो देखो क्या चादर ओढ़े. छोड़ दिए हैं नल खुले कहीं. चलो 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 नए ख्वाब बुनले. गाईज, पहिला गडी, पहिला हगरा, पहिला पादरा, बाद. हिची बॅग लॉक झाली, हिला पासवर्ड माहित नाही. ही म्हणते 000 टाक. इसलिए बोल रही थी कि स्टोरी मत रखो. इसलिए बोल रही थी कि स्टोरी मत रखो. हिला काहीच फरक पडलेला नाही. हिला काही घेणं देणं नाही. एअरपोर्ट वर बॅग हरवली होती. त्याच्यामुळे सांगते तुला बॅगच पण होती. पण होतीच त्यासाठी मी आज नाचणार आहे गाईस, खास समीसाठी, कारण की तिची बॅग लॉक आहे. तुझं बर्थडे डेट काय सांग. एक काय टाकले मला असं वाटतं 1 टाक बरं. 1 11 1 टाक बरं. टाकलं. तुझी बर्थडे डेट सांग. 1 11. मग नाही असते बर्थडे डेट ठेवली तरी 00 टाकायची. तुझं नख तुट ना काय हळू. त्याच्यामुळेच मी नादी नाही. आपलं नख महत्वाचे. तिची बॅग नाही उघडली तरी चालन. 4 टाक बरं. बॉयफ्रेंडची सांग. गाईज आता आमचे बॅग तोडतात. तुटला पण तोडलं पण ह्याने. अरे ये हिची बॅग इथं तोडली आणि हे नाचतात. आणि बिचारी इथं बसली आणि हे नाचतात. उघडा बॅग, उघडा बॅग. अरे काठीनं उघडा घेऊ द्या. गाईज आम्ही आता आमच्या ह्या फ्रेंडच्या रूम मध्ये आलोय डान्स. आम्ही यांच्या रूम मध्ये आलोय डान्स करायला. आणि गाणी तर कसली लावलेत. हे बघा सॉंग्स. आज आम्ही लाईटी बंद केले, टीव्ही लावलेत आणि गाणी चालवतोय. किती वाजलेत थांबा दाखवते तुम्हाला. रात्रीचे 1 वाजलेत. उद्या आम्हाला 7ला निघायचंय, तरी पण आमचा डान्सच चाललाय. आता आम्ही आमच्या रूम मध्ये रिटर्न आलोय आणि आमचं कार्ड पण चालत नाही. आणि हिने काय केलं, चावी लावली आणि चावी आतच होती. डायरेक्ट दार बाहेरून वडलं, डायरेक्ट दार लॉक झाले. किती वाजलेत आता? 1:15. आणि रात्रीचे 1:15 वाजलेत आणि आम्ही परत रूमच्या बाहेर अटकलोय. आता ते बोलवतात ह्यांना, कोणाला बोलवतात, मॅनेजरला बोलवते. ते आमचं परत लॉक काढू द्या. तिसरी टाइम आहे आमचं हे. असं काही ना काय व्हायची, लॉक व्हायची वगैरे. हां आता येतात ते. आता इथे किती वाजतात काय माहिती.
आतूनच लॉक झालंय राव. ते कार्ड पण चालत नाहीये. नाही रे मग मी चेक केला ते पण होत नाहीये गाईज. आता आम्ही काय करू गाईज? आता आम्ही काय करू? आणि हे येतात. अरे रूमच चेंज करून घेऊ द्या इथंच असेल तर. सगळे झोपलेत, सगळ्यांना आमचाच बालिशपणा चाललाय. They could have called in the landline and they could have asked to open. हाँ yes. आपके रूम का चाबी खोलने के लिए हाँ आया था ना वो। ये That is fine. but कौन आया था उनको बुलाओ. कौन आया था उनको बुलाओ. जो whoever came, please call. इथं मॅटर झालं. They could have known. 203 गाईज आता रात्रीचे 3 वाजून 31 मिनिटं झालेले तरी पण आम्ही सगळे बघा काय करतोय, गप्पा मारत बसलोय आणि गॉसिप चाललंय, पिडापिडी चाललंय, रडारडी चाललंय. मॅटर झालेला तो मिटवलाय. मॅटर तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. आणि आम्हाला उद्या 6ला उठून 7ला रेडी राहायचंय फॉर ब्रेकफास्ट. ओनर खूप छान आहेत पण तरी ओनर खूप स्ट्रिक्ट आहे. त्यांनी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलंय की तुम्ही 7ला रेडी पाहिजे इन एव्हरी सिच्युएशन. आणि ते झोपलेत सगळे कधी त्यांच्या रूम मध्ये हो, ते कधीच झोपलेत. फक्त आम्हीच राहिलो. आता आम्हाला 4 आणि आता त्यांनी ते एकदा येऊन आम्हाला वॉर्निंग देऊन गेले ते की लवकर घालू नका, झोपा लवकर. ते नारायण आहेत. सो 3:30 झाले झोपायला. आता 4 वाजतील. बघू पुढचं तुम्हाला सांगेल. आणि मॅटर पण तुम्हाला नंतर सांगते. आपण डिटेल मध्ये सांगू सगळं. आता भाषा बिझी आता आम्ही थोडस बोलतो भाषा. आता ओनर आमची येतील आणि तुम्हाला गाईच ओनर आता दिसणार आहे गाईज. ओनर आता आमच्या मागून येतील नाही आमचं टॉर्च मागून एक जागा आहे, त्या जागेवरच सगळा मॅटर. तुम्हाला नागिन बघायचं असेल तर कमेंट करा. रूम मधून चाललेले आहे. किती वाजलेत दाखव? 3:45 वाजले. चाललेत. बाय बाय बाय. आणि इथे सगळा मॅटर झालाय. आता रात्रीचे 4 वाजलेत आम्हाला झोपायला. 3:45 वाजता ते सगळेजण गेले. आम्ही फेस वॉश वगैरे करून आता झोपायला चाललोय. आणि तर ते भांडणाचा आम्ही व्हिडिओ टाकलेला, तर तो सीन काय झालता ग आठवण कर. हां, काय झालं, माझ्या फ्रेंडची बॅग आहे ना ती लॉक झाली. म्हणजे त्याचा पासवर्ड ती विसरली ट्रॉली बॅगचा. तर तिला उघडत नव्हता. तर ती अशी रडायला आली म्हणून आम्ही तिच्या रूममध्ये गेलो. आणि जी आमच्यासोबत लास्ट होती ना फ्रेंड, तर तिने येताना ना डायरेक्ट दरवाजा वडला. तर तो आतून लॉक झाला. इग्नोर माय अवतार. तर तो आतून लॉक झाला. तर आम्ही सगळे तिच्या रूममध्ये जाऊन बसलेलो. मग त्या डान्सचा व्हिडिओ वगैरे टाकलेला. आम्ही तिकडे जाऊन डान्स केला, मज्जा वगैरे केली. आणि खूप लेट मग आम्ही आमच्या रूममध्ये रिटर्न आलो. तर आमची रूम लॉक झाली. तो पण व्हिडिओ आम्ही टाकला आहे चावीचा. तर चावी बंद केलं. तर ती चावी ओपन होत नव्हती. तर आम्ही मग मॅनेजरला बोलवलं. म्हणजे इथला मॅनेजर नाही, ते जे वेटर टाईप असतात ना त्यांना बोलवलं. तर त्यांनी आले. तर इथून मागून गेलं ना तर अशा सगळ्यांच्या गॅलरी आहेत. म्हणजे प्रत्येक रूम आहे आणि त्यांची गॅलरी आहे. तर त्या गॅलरीच्या बाहेरून एक रोड आहे. तिथून तुम्ही एकमेकाच्या नाही का गॅलरीत पण जाऊ शकता, रूममध्ये पण जाऊ शकता, असं आहे ते. तर आमचं लॉक झालं म्हणून ते असे तिकडून आले, आमच्या गॅलरीतमध्ये आले. आमच्या गॅलरीत जायच्या आधी एक मुली आहेत त्यांच्या गॅलरीत ते गेले चुकून, की त्यांना माहीतच नव्हतं त्या मुली त्या. तर त्यांनी तिकडं टॉर्च वगैरे धरला. तर त्या पोरी घाबरल्या, असं झालं. ते आमच्या इकडून आले, डोर अनलॉक करून त्यांनी आम्हाला दिलं आणि ते गेले. तर त्या मुली लागल्या कालवा करायला, की नाही का आमच्या रूममध्ये कोणतरी आलतो, टॉर्च मारला, व्हिडिओ काढला, असं बळच ते खूप ओव्हर करत होते. खूप लय बळणी करत होते. तर मग इथले जे मेन ओनर आहेत ते आले, किंवा इथल्या ज्या म्हणजे ज्यांची प्रॉपर्टी आहे ते आले. त्यांनी सुद्धा समजून सांगितलं. तर त्यांच्यावर जी माणसं होती ते ऐकतच नव्हते. ते म्हणत होते की केसे कर सकते, असं तसं लय वाढीव करत होते. पोलिसांना बोलवेल, केस करेल, मारेल, म्हणजे त्या ओनरला मारायची धमकी देत होते. परत मॅनेजरला हाणला. आणि ज्याच्याकडून ही चुकी झाली त्याला तर त्यांनी मारलेलं, म्हणजे चापट मारली. आणि ते मग सगळे जाऊ दे म्हणत होते, पण त्या मुली ऐकतच नव्हत्या. त्या फक्त वाढवत होत्या की तुम्ही असंच केलं, ही तुमची चूकच आहे, तुम्ही असं नाही यायला पाहिजे. जरी ते म्हणजे ते रॉंगच आहे, पण तरी म्हणजे असं समजून घ्यायला पाहिजे. मिसअंडरस्टँडिंग चाललेली.
मग त्याच्यावरून एवढा सगळा मॅटर झाला. ले आमची आणि त्यांची पण भांडण झाली, थोडीशी भांडण नाही झाली म्हणजे आम्ही त्यांना सांगत होतो पण त्या ऐकतच नव्हत्या. त्या बोलत होते तुमच्यावर असं झालं, तुम्ही काय करणार, हॅव टॅव अशा खूप गोष्टी झाल्या. तिकडे आमचा 1 ते 1.5 तास गेला. मग आम्ही सगळे येऊन आमच्या रूममध्ये त्याच टॉपिकवर बोलत होतो. मग आम्ही परत गप्पा मारत बसलो. आमची चेष्टा चाललेली आणि आता झोपायला 4 वाजले. आम्हाला सकाळी 6ला आमच्या लोकेशनला जायचं आहे. सो त्यासाठी आत्ता मी झोपतो. हा ब्लॉग इथेच एंड करेल. पुढचे ब्लॉग बघा, त्या ब्लॉगमध्ये सगळं डिटेलमध्ये दिलं आहे की आम्ही कुठे फिरायला आलो आहे आणि कुठल्या लोकेशनला आलो आहे, कसं काय. उद्यापासून म्हणजे डे वाईज आमचे ब्लॉग असतील. सो गाईज उद्याचे ब्लॉग नक्की बघा. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.